दादा काय सांगाल, आज संभाजी गुरुजी आलेले आहेत जळगावला, भिडे गुरुजी, काय बैठक झाली, काय चर्चा आहे सगळ्या? हा श्री शिवप्रतिष्ठानचे जे काही निरनिराळे उपक्रम आहेत त्यातले आत्ता जो आहे तो दुर्गा माता दौड हा नवरात्रातले 9 दिवस जिजाऊनी छत्रपती शिवराय यांच्या चित्तामध्ये जे काही विषय होते ते विषय घेऊन सगळा हिंदू समाज उभा राहावा त्याच्यासाठी चाललेलं सगळं हिंदू जनजागरण असाच त्याचा एक विशेष म्हणायला हरकत नाही. त्यामुळे सगळ्या तरुणांच्यात जागृती आणि आपण सगळे हिंदू आहोत पण देशभक्त नाही आहोत, ते देशभक्त हिंदू व्हावेत, राष्ट्रभक्त व्हावेत याच्यासाठी हे चाललेला उपक्रम आहे. आमचे सगळेच उपक्रम हे याच दृष्टीने आहेत. दादा दुसरा प्रश्न असा आहे, सध्या राज्यभरामध्ये औरंगजेबाच्या घोषणा दिल्या जाण्याच्या घटना समोर येत आहेत. आपली शिवप्रतिष्ठानची या सगळ्या संदर्भात भूमिका काय आहे? 1-2 गोष्टी आहेत. हे सगळे वाद उत्पन्न करून काही त्याच्याविषयी आपली संख्या वाढली, हिंदुत्वाची संख्या वाढली, हिंदुत्वाचं ढबळ वाढलं की आपोआप सगळे विरून जाईल. हे काही थांबत नाही. हिंदुत्वाचा आवाज जितका मोठा तितक्या सगळ्या गोष्टी आपोआप थांबून जातील. काय घडत आहे असं वाटतं? आम्ही करतोय त्याच्या इतकं चांगलं काम दुसरं आत्ता तरी या घडीला नाही आहे. या घोषणा का आताच समोर येत आहेत? येणार ना, पूर्वी होत्या, आत्ता आहेत, पुढे राहणार आहेत. आपण सगळे जोपर्यंत असे आहोत तोपर्यंत ते होत राहणार आहेत. त्या थांबायचं कसं होतं? आपण कसे आहोत? आपण अगदीच म्हणजे राष्ट्रप्रेम नसलेले सगळे हिंदू आहोत, बस त्याच्या पलीकडे सांगता येत नाही. आणि ते उत्पन्न करण्याचं काम म्हणजे श्री शिवप्रतिष्ठानचं काम. राज्यामध्ये आता आरक्षणाच्या मुद्द्यावरून विविध जाती त्या रस्त्यावर येत. खरं तर मी या सगळ्या राजकारण होणाऱ्या कोणत्याही मुद्द्यावरती चुकूनसुद्धा बोलणार नाही. पण गुरुजी भरपूर याविषयी बोललेले आहेत, स्वतंत्र बोललेले आहेत, जरांगे पाटलाच्या बरोबर बसून बोललेले आहेत, सरकारशी बोललेले आहेत, जाहीरपणे बोललेले आहेत. तो त्यांचे विचार आहेत, तेच आमचे विचार आहेत, त्याच्या संदर्भात बदल नाही. दादा बघायला गेलं तर या रविवारी जे आहे भारत विरुद्ध पाकिस्तानची एक मॅच होणार आहे. एकीकडं सिंदूरचा विषय चालू आहे आणि भारत पाकिस्तानची मॅच पुन्हा घडवण्याचा प्रयत्न झाला आहे. तर कसं या पद्धतीने आपण बघता यावं? याचं उत्तर मी दिलं चालेल का? हो, एक लक्षात घ्या, मी पण जिल्हा प्रमुख बोलू शकतो. नाही, आपल्याला नंतर घेऊ, आपण बोला. गोष्ट अशी याच्यातली बरं का, निश्चितचपणे पाकिस्तानबरोबर काही करू नये ह्या सगळं प्रत्येक भारतीयाची, प्रत्येक हिंदूची ही इच्छा आहे, बरोबर आहे. पण ह्या आम्ही ठरवलेल्या गोष्टी नाही आहेत. या सगळ्या आशियातल्या सगळ्या गोष्टी सगळ्या एकत्र आहेत. त्यामुळे त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टी पाहाव्या लागतील. पण नाही येईल असं करू नये हे सत्य आहे. पण जे आपला जे भारताचा जे विचार आहे तर भारताचे निर्णय घेऊ शकण्याची क्षमता आहे. नाही, 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नाही सुद्धा चाललं असतं, पण तसं सरकारने केलेलं नाही आहे. कारण हे भारतात चाललेली मॅच नसून सगळ्यांची मिळून एकत्रित मॅच आहे. पण बघायला गेलं तर पाणी अडवण्याचे आपण भारताने निर्णय कृपया राजकीय एक गोष्ट अशी आहे बरं का, आणि आमचा हिंदू शहाणा झाला पाहिजे. त्याच्याशिवाय पाणी अडवणं, अमुक करणं, तमुक करणं, हे करणं, काही जे काही विषय आहेत वरचे ते सगळे निघून जातील. तुमच्या प्रश्नाला एक उत्तर मी माझ्यापर्यंत देतो. आपण नेहमी म्हणतो की कलाकारांचा काय संबंध, खेळाडूंचा. एक मिनिट थांबा, ते मिस्टेक होते. सर, भारत पाकिस्तानची जी मॅच ही रद्द व्हावी याच्यासाठी शिवसेना ठाकरे गट आंदोलन पण करणार आहे. त्या संदर्भातली आपली भूमिका कशी आहे? 2 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. राजकारणाचा हा विचार निराळा आहे. आम्ही राजकारण शून्यसुद्धा करत नाही. त्यामुळे ह्याच्या संदर्भात आम्ही काही बोलत नाही, काही करणार नाही. कुणी काय करावं, कुणी काय करावं, त्यांच्या निजा ताकदीप्रमाणे त्या पद्धतीने करत असतात. त्यांना ते मिळवायचं असतं. आम्हाला काहीही मिळवायचं नाही. आम्हाला फक्त हिंदू एकत्र आणि तो राष्ट्राभिमानी हिंदू करायचं असल्यामुळे आम्ही असल्या संदर्भात काही विशेष लक्ष घालतो. सामना झाला पाहिजे, रद्द झाला पाहिजे. नाही, गोष्ट अशी आहे. बोला, मी माझं उत्तर देऊ द्या. माझं उत्तर मी तुमचा वेगळा घेऊया, यांचं वेगळं घेऊया. आता 2 मिनिटाला मी त्यांना आणलेलं आहे. अहो, तुमचंही घेऊया, त्यांचंही घेऊया ना. त्यांचं झालं. मला स्वारस्य पण नाही म्हटलं मला त्यामध्ये, पण जे आहे ते सांगतोय. हो, तुमचाही घेऊया ना. आम्ही तसं नाही म्हणतोय. काय अपेक्षित आहे तुम्हाला काय अपेक्षित आहे? तुम्ही आज पत्रकार म्हणून आहात, सगळ्यांच्याकडे बारीक सारीक गोष्टी तुम्हाला माहिती असतात, संपूर्ण समाजातल्या सगळ्या नाड्या तुम्हाला माहिती असतात. तुम्हाला काय वाटतंय बरं? हा प्रश्न तुम्ही कधीतरी स्वतःला विचारलाय का? व्हावी की नाही व्हावी? पत्रकार म्हणून तुम्हाला काय वाटतंय? नाही व्हावी. साधी गोष्ट आहे. सगळ्या प्रत्येक हिंदूला तसं वाटतं. पण सरकारकडे काही गोष्टी असतात, अनेक गोष्टी त्या विचार करत असतात. त्याच्यापैकी ती एक गोष्ट आहे. मी आता त्या संदर्भात काही विशेष बोलू शकत नाही. अविमुक्तेश्वर नंद जे आहेत ना, अविमुक्तेश्वर नंद जे आहेत ना, त्यांचं म्हणणं आहे की हिंदूंची संख्या भारतात जास्त आहे, मात्र आज अशी परिस्थिती झाली की हिंदूंचं ऐकून घेतलं जात नाही. त्याचं उत्तर सांगितलं ना, हिंदू संघटित नाही म्हणून ऐकून घेतलं जात नाही. जो दुर्बल आहे त्याचं कोणी काही ऐकत नसतं. आम्ही संख्येने भरपूर आहोत पण मनाने भित्रे आहोत, हा त्याचा भाग आहे. त्याच्यामुळे नेपाळप्रमाणे राजेशाही लागू करा असं त्यांनी म्हटलंय. नाही, राजेशाही कुठली यायची, कशी यायची? आता आपण स्वीकारलेलं आहे, सगळ्या प्रत्येकाला मत आहे.
लोकशाही स्वीकारलेली आहे. लोकशाहीप्रमाणे सगळ्या गोष्टी घडतील. लोकशाहीमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या होऊ शकतात हे निश्चित लक्षात आलेलं आहे. फक्त राजास्य कारण, राजाच्यामुळेच हे सगळे काम, राजा जितका चांगला तितका सगळा राजा म्हणजे कोणी, लोकशाहीतला आता मुख्य आपला प्रधानमंत्री असेल तो जितका ज्याचं डोकं चांगलं तितकं. गुरुजी नायकांनी प्रश्न विचारला होता टी व्ही चांगला की वाईट, तेव्हा गुरुजींनी त्यांना फक्त एवढं विचारलं होतं की त्यांनी प्रश्नाचं उत्तर न देता त्यांनी त्यांना एक प्रश्न केला आणि त्यांनी विचारलं की जगाचा आकार किती. त्यांना काही बोलता आलं नाही आणि मग ते विचारले काय बोलायचं उत्तर, प्रत्येकाच्या डोक्या एवढा. तशी स्थिती आत्ता उत्पन्न झालेली आहे. कुणाचं किती गोड डोकं चालतं आहे तेवढा जगाचा आकार, अशी स्थिती असल्यामुळे आपण कृपया थांबूया असं मला वाटतंय. दादा आपलं तुमचं नाव हां, माझं नाव आहे शंकर श्रीपादराव कुलकर्णी. मी जयसिंगपूर, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जयसिंगपूर ते सांगलीच्या जवळ आहे, तिथे आहे. मी शिवप्रतिष्ठानच्या सुरुवातीपासून काम करत आहे. प्रतिष्ठानचे श्री शिवप्रतिष्ठानच्या आपल्या विभागाचं काम सुरुवात उत्तर महाराष्ट्राचं बघतात पूर्ण. पदाधिकारी हां, सचिव म्हटलं तर चालेल. काय सचिव वगैरे काही नाही आहे. गुरुजींना सगळेच सचिव आहेत. हे सुद्धा सचिव ते सचिव सगळे गुरुजींना सगळे सारखे आहेत. ठीक आहे.